नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज आपण प्रेफरन्स MCR-PG ॲडमिशनसाठी कसा द्यायचा आहे त्याबद्दल चौथं लेक्चर घेऊन आलेलो आहे. तर यामध्ये आज आपण जे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी ग्रांटेड कॉलेजेस आहेत त्यामध्ये स्पेशली BSKQ दापोली, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ त्यामध्ये कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किंवा कोणत्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येईल याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. जसं की हे कॉलेजेस कोकणात येतं आणि एक निसर्गरम्य वातावरण आहे. सर्वांना हवा असं वाटणारा कोकण आपण पाहत आलेलो आहे. तर त्या ठिकाणी जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये आपल्याला ॲडमिशन कोणत्या सब्जेक्टमध्ये घेता येईल ते आपण पाहणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आपण मेन मुद्द्यावरती येऊया. तर यामध्ये बघा PGI BSKQ दापोली एक मेन कॅम्पस आहे, तिथं बऱ्यापैकी सीट्स आहेत MSCला. तर त्यामध्ये कोणता प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. तर त्या प्रेफरन्स अगोदर काही गोष्टी क्लिअर असणं आपल्याला गरजेचं आहे. दापोली विद्यापीठ निवडत असताना आपण ज्यांना अकॅडमिक्समध्ये रस आहे, अकॅडमिक्समध्ये करिअर करायचं आहे, जसं की ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट असेल, ASRBच्या माध्यमातून एक्झाम घेतली जाते, ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड किंवा नेट असेल, ASRB नेट म्हणतो आपण, म्हणजेच पूर्णतः सर्व गोष्टी अकॅडमिक्सच्या रिलेटेड असतील. ARS सुद्धा सुपर क्लास 1 पोस्ट आहे. त्यामुळं तुमचं अकॅडमिक स्ट्रॉंग करायचं असेल, बऱ्याच जणांचा प्लॅन एच हा जर MSc असेल तर अशा विद्यार्थ्यांनी BSKQ दापोली प्रेफर करायला काही हरकत नाही आहे. तर त्यामध्ये कोणते डिपार्टमेंट येतात, कोणकोणत्या सब्जेक्टमध्ये MSc करता येईल आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. पण तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे अकॅडमिक्स महत्त्वाचं. इथं तुम्हाला PGI BSKQ दापोलीमध्ये राहून कॉम्पिटिटिव्ह करता येणार नाही, लक्षात ठेवा. एकदम कमी कालावधी तुम्हाला किंवा कमी वेळ भेटतो ॲज पर स्टुडंट्स रिव्ह्यूजनुसार आपल्याला समजलेलं आहे. त्यामुळं अशा कॉलेजेसमध्ये जाताना एक कुठेतरी आपल्या मनाची तयारी असायला हवी की आपण अकॅडमिक्सच करणार आहोत. कारण तुम्ही तिथं गेलात, परत जर समजा तुम्ही ॲडमिशन घेतलं आणि काही अडचणी असतो, तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह करता करता हे जर नाही जमलं परत सोडणार, मग अशी एक तुमची जी पोझिशन असेल किंवा व्हॅकंट सीट होतात, लक्षात ठेवा अशामुळं. त्यामुळं ह्या सीट्स वाया घालवायच्या नाही आहेत. तुमच्या ठिकाणी दुसरा विद्यार्थी जाईल ज्यांना अकॅडमिक्स करायचं आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी पहिल्यांदा क्लिअर करा, मगच त्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्या. अदरवाईज तुम्हाला जे हवं असेल ते बाकीचं कॉलेज तुम्ही चूज करू शकता. आता पहिल्यांदा आहे या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटी तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर तुम्ही हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला कोणताही प्रॉब्लेम नाही. निश्चिंतपणे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. किंवा इतर काही अवघ्या दापोलीपासून जवळच अवघ्या काही मीटर अंतरावरती दापोलीपासून हे कॉलेज आहे. त्यामुळं तुम्ही ॲडमिशन घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही अशा ठिकाणी. हॉस्टेलचा प्रॉब्लेम संपला. त्याचबरोबर प्रशस्त अशी लायब्ररी आहे, लक्षात ठेवा. लायब्ररीमध्ये सुद्धा तुम्हाला अभ्यासाला वेळ भेटेल, जे डिपार्टमेंटच्या रिलेटेड असतील. मोस्ट ऑफ द टाइम्स जर आपण पाहिलं त्यामध्ये डिपार्टमेंटनुसार पण वेळ असतो, लक्षात ठेवा. जर तुम्ही मायनर डिपार्टमेंट घेतले तर तिथं वेळ भेटतो, बट जर समजा तुम्ही मेजर डिपार्टमेंट जर घेतले तर तिथं कमी कालावधी तुम्हाला हा भेटत असतो. कॉम्पिटेटिव्ह स्टडी किंवा अदर स्टडी जर असेल तर तुम्ही शक्यतो असे कॉलेजेस चूज करणं चुकीचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला अकॅडमिक्सवर जर भर द्यायचा असेल तर तुम्ही तिथं नक्की भर देऊ शकता. बाकीच्या जे काही हॉस्टेल असेल किंवा लायब्ररी फॅसिलिटी तर चांगल्या पद्धतीची तिथं अवेलेबल आहेच. आता बघा, ह्या गोष्टी क्लिअर तुम्हाला का सांगतोय की परत जाऊन पुढे तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको. पहिला तुम्ही प्रेफरन्स मेजर डिपार्टमेंटला जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगला देणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला अकॅडमिक्सचं जर कोणाला करिअर करायचं असेल, खूप अपॉर्च्युनिटी आहेत, लक्षात ठेवा. जर तुम्ही त्यानंतर PhD करणार असाल तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आहेत, त्यामध्ये वगैरे ब्रीडर वगैरे होता येत असतं. त्यानंतर आहे ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीमध्ये तुम्हाला MSc जर करायची असेल तर फील्ड वर्क असतं. जेनेटिक्सला पण आहे, मेजर डिपार्टमेंटला बऱ्यापैकी फील्ड वर्क आहे. त्यामुळं कॉम्पिटेटिव्ह स्टडी होणारच नाही शक्यतो, लक्षात ठेवा. इकडं तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे मी. म्हणून अकॅडमिक्स जर भर देणार असाल तर सेकंड डिपार्टमेंट तुम्ही ॲग्रोनॉमी चूज करायचं. पहिलं जे GPB आहे
नंतर थर्ड डिपार्टमेंट प्लांट पॅथॉलॉजी सेम, आणि ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी. हे दोन डिपार्टमेंट खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ज्या वेळेला तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाल त्यावेळेला तुम्हाला पेस्टिसाइड्स कंपनी असतील किंवा बऱ्याच साऱ्या कंपनी असतात ॲग्रोकेमिकल्सच्या, तर त्यामध्ये यांना जास्त मार्केट आपण काय म्हणतो अपॉर्च्युनिटी आहेत. त्याचबरोबर सॉइल सायन्स आणि ॲग्रिकल्चर केमिस्ट्री बदलता आपण बघतोय, जे लँड डिग्रेडेशन असेल किंवा बाकी साऱ्या गोष्टी, त्यामुळे भविष्यात सॉइलला खूप महत्व आहे. त्यामुळे सॉइल सायन्स आणि ॲग्रिकल्चर केमिस्ट्री हे पण मेजर डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंटला सुद्धा ऍडमिशन घ्यायला काही हरकत नाही. त्यानंतर प्लांट फिजिओलॉजी असेल, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन आणि ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स या 2 डिपार्टमेंटमध्ये असाल तुम्ही, तर तुम्हाला कालावधी भेटतो किंवा तुम्हाला वेळ भेटतो. लक्षात ठेवा, अभ्यास करण्यासाठी तुम्हाला इतर जर तुम्ही अभ्यास करत असाल तर टाइम भेटतो, असे आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामुळे त्या 2 डिपार्टमेंटमध्ये ऍडमिशन घेऊन तुम्हाला जर अदर काही स्टडी करायचा असेल तर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आहे ॲनिमल हजबंड्री, डेअरी सायन्स. तर इथंपर्यंत जे असेल आपलं ॲग्रिकल्चरची जी सीईटी आपण दिलेली आहे, पहिल्या 10 डिपार्टमेंटसाठी ॲग्रिकल्चरच्या सीईटीच्या माध्यमातून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि त्यानंतर जर समजा तुम्हाला बाकी डिपार्टमेंटला जर ऍडमिशन घ्यायचं असेल, जसं फ्रूट सायन्स आहे, व्हेजिटेबल सायन्स, फ्लोरिकल्चर, प्लांटेशन असतील, तर यांच्यासाठी तुम्हाला हॉर्टिकल्चर सीईटी ही कंपल्सरी आहे. लक्षात ठेवा, यांना सुद्धा फील्ड वर्क बऱ्यापैकी असतं. जर भविष्यात तुम्ही नर्सरी वगैरे टाकणार असाल किंवा काही एंटरप्रेन्योरशिप करणार असाल तर हे चांगले कॉलेजेस आहेत. फ्रूट सायन्स, व्हेजिटेबल सायन्स, फ्लोरिकल्चर, लँडस्केपिंग यांना पण भविष्यात खूप वाव आहे. त्यामुळे असे कॉलेजेस शक्यतो चूज करताना तुम्ही केअरफुली चूज करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कारण तुम्हाला नक्की काय करायचं आहे हे डिसाईड होणं गरजेचं आहे. हे डिसाईड झाल्यानंतरच अशा कॉलेजेसच्या ऍडमिशन वरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर आहे ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीला जी बायोटेकची सीईटी होती ती सीईटी महत्वाची होती. लक्षात ठेवा, त्या बायोटेकच्या सीईटीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. इथं पण तुम्हाला इतर अभ्यासाला वेळ भेटत नाही. आणि एमएससी फॉरेस्ट्री, त्याला पण फॉरेस्ट्रीची सीईटी होती. ती जी सीईटी दिली असेल तुम्ही, तर तुम्ही या ठिकाणी फॉरेस्ट्रीला ऍडमिशन घेऊ शकता. इथं पण इतर अभ्यासाला तुम्हाला वेळ भेटत नाहीये. म्हणजे शक्यतो सांगायचं झालं एकंदरीत तर तुम्हाला दापोलीमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर अकॅडमिक्स वरतीच भर द्यावा लागणार आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे शक्यतो ऍडमिशन घेताना तुम्हाला काय करायचं आहे हे तुमच्या डोक्यात फिट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पीएचडी म्हणजे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, किल्ले रोहा, रायगडच्या जवळ आहे हे कॉलेज. रायगड जिल्ह्यात येतं हे कॉलेज. तर त्या ठिकाणी बघा, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटचं एक कॉलेज आहे, तिथे सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पण रिसेंटली हॉस्टेल्स बद्दल थोडंसं न्यू बांधकाम वगैरे सुरू आहे, तुम्हाला भेटून जाईल ऍडमिशन घेतल्यानंतर हॉस्टेल. तर सांगायचा उद्देश हाच की हे सुद्धा कॉलेजेस आहे, इथं सुद्धा तुम्हाला अकॅडमिक्सला वाव आहे, तुम्ही अकॅडमिक्स करू शकता. बट कॉम्पिटेटिव्हला थोडासा कमी कालावधी भेटतो. म्हणजेच एकंदरीत अकॅडमिक्स जर करायचं असेल तर तुम्ही हे कॉलेजेस निवडू शकता. तर अशा पद्धतीनं आपली आजची जी सिरीज होती, आपण 4ही युनिव्हर्सिटीचे एमपीकेव्ही असेल, व्हीएनएमकेव्ही असेल, त्यानंतर पीडीकेव्ही असेल आणि बीएसकेकेव्ही, 4ही युनिव्हर्सिटीच्या अंडर जे कॉलेजेस येतात, जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्यांचं ऍडमिशन प्रोसेस कशी असेल, कोणकोणत्या डिपार्टमेंटला आपण प्रेफरन्स दिला पाहिजे, कसे चूज केले पाहिजे डिपार्टमेंट, या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जो असेल कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती, त्याबद्दल जर व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की बनवायला हवा की नाही. जर बनवायचा असेल असं कमेंट बॉक्समध्ये जर समजलं तर नक्कीच कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीवरती सुद्धा व्हिडिओ आपण घेऊन येऊया. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चांगला वाव आहे. प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे बऱ्यापैकी सर्व क्षेत्रामध्ये, तर तुम्हाला प्रायव्हेट कंपनी असेल किंवा बाकी साऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा तितकाच तुम्हाला वाव आहे. लक्षात ठेवा. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. या व्यतिरिक्त जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्की कळवा. सर्व तुमचे डाउट्स क्लिअर झालेले आहेत अशी अपेक्षा करूया आणि आपण हा सेशन थांबूया. थँक्यू.